नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी करणार आहे शिजवून घेतलेल्या गवारीची सुक्की अशी शेंगदाण्याचा कूट लावलेली भाजी। तर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। कारण कढीपत्ता आपण धुवून घेतो आणि तो जर गरम तेलात टाकला ना तर भरपूर असं तडतड होऊन सगळीकडे तेल उडून जातं। म्हणून मी धुतलेला कढीपत्ता आधी कढईमध्ये टाकून घेतला, त्याचं पाणी घालून दिलं आणि नंतर मग हे तेल टाकून घेते। तर मला जेवढं प्रमाणात तेल पाहिजे तेवढं मी टाकून घेतलेलं आहे। पळी छोटी आहे म्हणून 2 ते 2.5 पळी मी तेल टाकून घेतलं। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे भरपूर असा लसूण असं 3 ते 4 पाकळ्या बारीक चिरून घेतलेलं आहे। मी लसूण आता चांगला लाल करून घेते। लसूण अगदी लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये भरपूर असा मी कांदा टाकलेला आहे। आता कांदा देखील आपल्याला याच्यामध्ये छान असा लाल करायचा आहे। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही गवारीची भाजी केली ना करून पहा, खूप मस्त चवीला होते। ही शिजवून घेतलेली गवार आहे, मी 1/2 किलो गवार शिजवून घेतलेली आहे पूर्ण आणि पाणी वळून ठेवलेलं आहे चाळणीमध्ये। तर कांदा पण लाल झाला। आता मी टाकलेला हा टॅमॅटो। गवार आपली शिजवून घेतलेली ना, त्याच्यामुळे आपल्याला कांदा, टॅमॅटो, लसूण हे सगळे छान असे भाजून घ्यायचे, त्याला लालसर तांबडा कलर येईपर्यंत। कांदा, टॅमॅटो, लसूण, कढीपत्ता छान असे भाजून झाले, त्याचा कलर देखील बदली झालेला आहे। आता त्यामध्ये मी हे सगळं चवीनुसार साहित्य घेतलेलं आहे। थोडंसं गरम मसाला घेतलेला आहे, हळद, लाल तिखट आहे चवीनुसार आणि मीठ हे टाकून घेतलं आहे। आणि त्यामध्ये मी हे शेंगदाण्याचं कूट देखील टाकलेलं आहे। हे अगदी शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेलं आहे, हे देखील आपण आता त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं। कारण आपली गवार शिजलेली आहे, आपल्याला फक्त त्याला वाफ द्यायची आहे। आणि आता हे सगळं झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही सगळी गवार मी टाकून घेतली। तर सगळे मसाले फोडणी मी एकजीव करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आत्ता भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे। आणि शिजवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर नक्की तुम्ही करून पहा, इतकी छान आणि टेस्टी होते। आता हिला थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत, कमीत कमी 5 मिनिटं। तर फक्त 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे, जेणेकरून त्याला छान अशी वाफ येईल। 5 मिनिटं झालेली आहेत आणि झाकण काढून घेतलं आहे आणि छान अशी शिजवून घेतलेल्या गवारची भाजी आपली रेडी झालेली आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी करून पहा। कलरच इतका छान आलेला आहे आणि सुगंध पण इतका छान सुटलेला, अगदी चमचमीत ही भाजी झालेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।